वाव, सुंदर आहे ना. फ्रॉग आहे. यू लाईक इट? पप्पा, आपण या मेंढकला आपल्या घरी घेऊन जायचं का? चला चला मेंढक सोबत चल मम्मा. हो चला चला. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. ॲक्च्युली ब्लॉग थोडी लेट स्टार्ट झाला आमचा. संध्याकाळी 4 वाजता माझं पार्सल आलं होतं खाली एक, तर ते घ्यायला आम्ही गेलो आणि आम्हाला छोटासा फ्रॉग मिळाला. तर पिऊ बघून खूप खुश झाली. ते शी वॉज व्हेरी हॅपी आणि ती म्हणे घरीच घेऊन यायचा. मग आम्ही घरी घेऊन आलो, नंतर परत सोडून दिला. आणि घरी पोचलो. माझं जस्ट एक पार्सल आलंय, हे बघा. ॲक्च्युली कपडे वाळत घालण्यासाठीचंच एक आहे. ते भिंतीला इन्स्टॉल करायचं आहे आणि हे जे होल आहे, ह्या होलमधून दोऱ्या टाकून त्या दोऱ्या बांधायच्या आहे. मग त्याच्यावर कपडे आपण वाळत टाकू शकतो, असं आहे ते. तर मी आता ते मागवलं आहे. त्याच्यासोबत हे पण आलं आहे, खिळे. आणि हा विथ दिस हे पण आलं आहे त्याच्यासोबत दोरी. खूप लॉंग आहे दोरी, मला भरपूर लॉंग वाटते. आणि चांगली पक्की आहे, कच्ची दोरी नाही आहे, पक्की आहे ती. आणि कापडी वाटते मला ती. नायलॉन वगैरे पण नाही आहे, कापडी आहे. ते इन्स्टॉल झाल्यावर मी तो व्हिडिओ पक्का टाकेल. आणि आज डाळबट्टी बनवायचा प्लॅन आहे, त्याच्यामुळे मी अशी बनवते. लेअरवाली बट्टी बनवायची मला. तर अशी प्लेन चपाती लाटून घ्यायची. आणि म्हणजे मी पीठ मळताना तुम्ही सोडा बेडा टाकू शकता, थोडं बेसन पीठ वगैरे गव्हाच्या पिठातच. तर लेअरसाठी चपाती लाटून असं तेल टाकून पीठ स्प्रिंकल करायचं. आणि मी जसं दाखवलं आहे तसं मी करते. आणि अशा प्रकारे गोळा बनवून घ्यायचा. असे 7 गोळे तयार झाले होते टोटल माझे. आणि मग नंतर स्टीमला ठेवायचे. अशा प्रकारे त्याला थोडंसं गोल आकार देऊन घ्यायचा, म्हणजे तो गोल बनतो. तुम्हाला लेअर पण दाखवते पुढे. हे असे टोटल 7 झाले होते माझे. ठेवले ते स्टीम होण्यासाठी. थोडी साईज चेंज होती त्यांची. स्टीमर आहे माझ्याकडे, पण ते खूप मोठं आहे. उगाच एवढं मोठं ठेवण्यापेक्षा मी एक ट्रिक लावली. कढईचा स्टँड, त्याच्यावर प्लेट, जाळीची प्लेट आहे, आणि त्याच्यावर हे, आणि वरून हे. अजून थोड्या वेळा स्टीम होऊ देते. इकडे आहे कुकरमध्ये लावलं आहे वरण भात. लेट इट बी. तर डाळ भाताचा कुकर लावलेला होता मी. भात सेपरेट स्पृहासाठी आणि आमच्यासाठी बट्ट्या होतात. पण भातात ना पाणी जरा ॲक्च्युली ना मी इकडे तिकडे थोडासा शिफ्ट केला होता कुकिंगमध्ये. त्याच्यामुळे असं झालं की ते असं काहीतरी मिस्टेक होतंच भाताचा माझ्या. तर भात तसा कोरडा होतो, पण ह्यावेळेस काय माहिती त्याला काय झालं. कुक तो होता, पण पाणी खूप होतं त्याच्यात. मग म्हटलं आता करायचं काय. तर पुन्हा तर कशाला ठेवायचं विनाकारण. तर मग शिजलेला भात असला का त्याला असं छाननीने मी हे करून घेते, चाळणीमध्ये असा गाळून घेतला. आणि थोड्या वेळ ठेवला का आपोआप दाणे दाणे मोकळे होऊन जातात त्याचे. एक्स्ट्रा पाणी जसं आपण बिर्याणीला राईस कुक करतो, लाईक तसं होतं फक्त हे. बट झाला तो प्रॉपर. पाणी काढून घेतलं का परत तो स्टीमवर असा होऊन जातो छान मोकळा. आणि नंतर झाला पण होता आणि तो मोकळा. तर असा ठेवला तो. शिजली आहे. तर डाळ शिजली, तर आता मी वरणाला फोडणी देऊन घेते, म्हणजे एक माझं काम फिनिश होईल. चाकूने चेक करणार आहे मी ते कुक झाले की नाही. व्यवस्थित स्टीम झाले असतील तर मी त्यांना बंद करते. आता मधल्याला स्टीम चाकू टाकून बघते. तर हा बघा, चाकू एकदम क्लीन बाहेर आला आहे. चाकूला काहीच लटकलेलं नाही. दॅट मीन्स दिस इज डन. तर त्याला आता काढून घेते मी. कढई मला हीच वापरायची, पण ती वॉश करून घेते आता. मला
खूप महत्त्वाची एक गोष्ट दाखवायची तुम्हाला सगळ्यांना. तर हे बघा, प्रॉपरली एक ग्रॅनाइटचा तुकडा आहे, मार्बलचा तुकडा आहे सॉरी, आणि हा दगड. तर लसूण कुटणं म्हणा किंवा चहा करताना अद्रक कुटायला खूप छान आहे. मला विकत घ्यायचं होतं, पण अचानकच घरात पडलेलं होतं एक साईडला. तर म्हटलं व्हाय डोंट आय यूज दिस. आणि खूप छान पकड पण आहे त्याला. हे बघा, इकडूनही कुटू शकते, इकडूनही कुटू शकते, इकडून कुटू शकते, आणि असा त्रिकोण आहे त्याला. दोन्ही बाजू वापरता येतात मला. जिरं मोहरी फोडणी. तर अंदाजे मोहरी मला आताचा अंदाज आहे म्हणून मी हाताने टाकते. जीरं, इसके बाद इसमें जाएगा ये लहसुन. लसूण जाईल हातामध्ये. टाकते कढीपत्ता. हिरवी मिरची. तर हिरवी मिरची मी तोडून टाकते, कारण मला त्या काढता यायला हव्या मुलीसाठी माझ्या. एकच टाकणार बस. आणि त्याच्यात जाईल थोडी हळद जाईल, मग जाईल थोडासा हिंग, आता जाईल वरण डाळ. वरण थोडंसं पाणी टाकते. डब्यामध्ये टाकून थोडं मीठ, मिठाचा चम्मच आहे तर मीठ, थोडंसं किंचितचं मीठ, आणि थोडंसं उकळून घेणार, उकळी येईपर्यंत. लेट इट बी. छान अशी उकळी फुटली आहे. उकळू द्यायचं चांगलं, जेवढं जास्त उकळतं तेवढी छान टेस्ट येते वरणाला. तर खूप छान उकळलं आहे. आणि आता इकडे मी कापून घेणार आहे आपले स्टीम केलेले बट्टीचे पिठाचे गोळे. तर फक्त 4 पार्टमध्ये कापणार आहे. आणि तुम्ही बघू शकता कसे लेअर लेअर आले, दिसत आहे की नाही, आय डोंट नो. ही बघा, खूप छान छान लेअर आहेत. चपातीला जसे असतात तसे लेअरवर लेअर. येस, थोडं ड्रॉबॅक असतो, ते निघत असतात. हे बघा, छान असे तळल्यानंतर तर अजून छान होतात. चला, तर मग आता मी ते तळून घेणार आहे बट्ट्या. हे बघा, स्टार्ट केलं आहे. तुकडा टाकून बघते तेल तापलंय का. तर तळते थोडं थोडं, दिसतंय की नाही. मग टाकते आता. मला लेयर्स मोकळे होऊ द्यायचे नाही, मी ते खूप केअरफुली तळणार आहे. आता टायमिंगला जेवढे बसतील तेवढे. एवढे बसलं आहे व्यवस्थित, गर्दी न करता तळून घेते आता. छान छान लाल होईपर्यंत. सॉफ्टच छान, म्हणजे भले बाहेरून कडची पण थोडे सॉफ्टही पाहिजे, म्हणजे खाताना आपल्याला खूपही कडक नको लागायला. नाही तर काही काही बट्ट्या इतक्या कडक होतात की वेट करावं लागतं वरणाने, तर पूर्ण भिजल्या पाहिजे मग खायला, तेव्हा सॉफ्ट होतात मग खायला. तर अशा प्रयत्न करते की ते सॉफ्टच बऱ्या, वाटायला कडक बट सॉफ्ट. या
कारण मला कुकिंग करताना गाणं म्हणायला फार आवडतं. त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला मला व्हिडिओ एडिटिंगमध्ये तो साऊंड कट करावा लागतो. तर माझ्यासारखी सवय कोणाकोणाला आहे मला नक्की सांगा. कारण की मी तर आहे तशी का आय नो असतीलच. कारण मला कुकिंग करताना गुणगुणायला आवडतं, गाणं म्हणायला आवडतं आणि मी ते म्हणते. हे बघा आमच्या किचनच्या खिडकीतून बाहेरचा व्ह्यू कसा आहे. मला गाड्या वगैरे जातात. स्टे ट्यून. लेयर्स पण दिसत आहेत आणि त्याच्यात हे बघा लेयर दिसत आहेत की माहीत नाही, पण खूप छान छान झालंय ते. हे बघा छान लेयर्स आहेत. तर गरम खूप आहे, तोडून दाखवली असती बट गरम खूप आहे. मी थंड झाली का मग तोडून दाखवते. हे बघा मी आता दाखवते कसं तोडतं ते. हे बघा इतकं सुंदर असं सॉफ्ट सॉफ्ट विथ क्रंचीनेस. हे बघा त्याच्यावर वरण एक नंबर. बघा नाशिकचा पाऊस खूप जास्त आहे. ऑलमोस्ट 24 आवर असाच बरसतोय तो. घराच्या बाहेर निघायला वेळ नाही आहे, म्हणजे जाताच येत नाही. एवढ्या पावसात कोण जाईल कुठे. तर चला तर मग गाईज आजच्या पुरतं एवढंच. भेटूया पुन्हा उद्या एका नव्या ब्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर. बाय बाय. डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.